तर फ्रेंड्स, हा ब्लॉग थोडा सिरियस आहे आणि आम्हाला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे त्या एरियाबद्दल, त्या सोसायटीबद्दल, त्या बिल्डिंगबद्दल, की आम्हाला भरपूर साऱ्या कमेंट आल्यात आणि त्यांचे डाऊट्स आहेत ना, आम्ही ह्या ब्लॉगमध्ये क्लिअर करणार आहोत की त्या घरामध्ये नक्की काय झालं होतं, म्हणजेच की त्या घरामध्ये नक्की काय होतं. फ्रेंड्स, जेव्हा आम्ही हा ब्लॉग शूट करत होतो तेव्हा काही लोकांच्या आम्हाला हे सुद्धा कमेंट आलेले आहेत की जो मागचा पडदा आहे ना तो हालत आहे आणि तिथून कोणीतरी डोकवत आहे. तर आम्ही हे सुद्धा या ब्लॉग मध्ये सांगणार आहोत. आणि अजून एक असा एक क्वेश्चन होता की आनंदनी जर आतमधून कडी लावली होती तर तुम्ही डोअर कसा काय ओपन केला. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. मी तनुजा. मी आहे आनंद. तर थंबनेल वरून तर तुम्हाला समजलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो कशाचा आहे. बापरे, किती कमेंट यार, किती कमेंट. तर सगळ्यांचे जे उत्तर आहेत आपण ह्या ब्लॉग मध्ये आज कव्हर करणार आहोत. तर ऍक्च्युली रिझन असा होता, हा ब्लॉग तर आम्ही शूट करणार नव्हतो, बट आम्हाला ह्यामुळे शूट करायला लागला कारण की तुम्ही लिटरली फ्रेंड्स त्या ब्लॉग मध्ये जाऊन त्याचे कमेंट सेक्शन जर चेक केले ना, त्याच्यामध्ये एवढ्या कमेंट्स आहेत, एवढे क्वेश्चन्स आहेत, एवढ्या कमेंट्स आहेत की आम्ही त्यांना अक्षरशः रिप्लाय देऊन देऊन अक्षरशः थकलो आम्ही आता. तर आम्ही विचार केला की आम्ही डायरेक्ट ब्लॉगच शूट करावा हा. आणि तुमचे जे डाऊट असतील ना ते क्लिअर क्लिअर करूयात. तर फ्रेंड्स, एवढ्या कमेंट आल्यात आम्हाला की त्या घराचा ऍड्रेस द्या, त्या सोसायटीचं नाव सांगा, म्हणजे की त्या घराची रिअल स्टोरी सांगा, त्या सोसायटीचं नाव सांगा, त्या एरियाचं नाव सांगा, एक्झॅक्टली कुठं झालं आहे. सगळ्यात आधी ते तर सांगूच आपण, पण सगळ्यात आधी तुम्हाला मी हे क्लिअर करते की बदलापूरचा आमचा काय दुश्मन नाहीये. बदलापूर आमचं बरोबर, खूप छान गाव आहे बदलापूर. म्हणजे की नाही का, बदलापूरमध्ये आम्ही सुद्धा 1 ते 1.5 वर्ष तो रूम सोडल्याच्या नंतर आम्ही राहिलोय. आमचा मोटिव्ह हाच आहे की तुम्ही पण त्या गोष्टींपासून सावध राहा. ज्या गोष्टी आमच्या बरं घडल्यात त्या तुमच्या बरं नाही व्हावा, फक्त आमचा हाच उद्देश होता. सो फ्रेंड्स, सगळ्यात आधी जी आम्हाला कमेंट आलेली होती तर ती कमेंट ही होती की तुम्ही आता सध्या कुठे राहतात, त्या रूमचं तुम्ही काय केलं, जे की आम्ही ऑलरेडी सगळं व्लॉग मध्ये सांगून झालेलं आहे. तरीही आम्ही परत एकदा रिपीट करतो की आमच्या बरोबर ही जी घटना घडलेली होती ती एक्झॅक्टली 5 वर्ष आधीची गोष्ट आहे. लॉकडाऊनच्या टायमिंगची म्हणजे की 2020 मध्ये लॉकडाऊन लागला होता. तर ही गोष्ट 2021 ची आहे, जेव्हा आम्ही पुणे सोडून बदलापूरला आलो होतो तेव्हाची आहे. ठीक आहे, हा डाऊट तुमचा क्लिअर झाला. दुसरी गोष्ट, आता आम्ही सध्या उल्हासनगरमध्ये राहत आहोत आणि या रूम मध्ये राहता राहता आम्हाला कमीत कमी आतापर्यंत 3 वर्ष झालेले आहेत. नेक्स्ट कमेंट अशी होती की तुम्ही आम्हाला त्या सोसायटीचा ऍड्रेस द्या, तुम्ही तो एरिया सांगा, त्या एजंटचं नाव सांगा, त्या रूम ओनरचं नाव सांगा. तर मला एक बात सांगा, कोणाची प्रायव्हसी ब्रेक करणं आपल्याला बरोबर वाटतं का? मला सांगा. नाही. जर आम्ही तिथे गेलोत, राहिलोत आणि आम्ही कुठल्याही गोष्टी पसरवत नाही, तो ते आमच्या बरोबर झालेलं आहे आणि आम्हाला अजिबात माहिती नव्हतं की त्या व्हिडिओजला एवढे व्ह्यूज येतील. ऑलरेडी किती 2 लाख प्लस व्ह्यूज आलेत त्या व्हिडिओला, कारण की लोकांनी ती गोष्ट आमच्या बरोबर रिलेट केलेली आहे. पण जेवढं आमच्या बरोबर झालंय, जेवढं आम्ही बघितलंय, आम्ही तेच सांगितलं. आणि नेक्स्ट गोष्ट राहिली की तुम्ही त्याचा ऍड्रेस द्या, तर आम्ही त्याचा ऍड्रेस नाही देऊ शकत. तिथला एजंट आहे, तिथला ओनर आहे, तो उद्या आम्हाला बोलेल की तुम्ही माझ्या घराबद्दल गोष्टी पसरवत आहात. ह्या गोष्टी झालेल्या तेच लोक रिलेट करतात ज्यांच्या बरोबर ते ऍक्च्युअल झालेलं आहे. कुठलाच ओनर किंवा कुठलाच एजंट जो आहे तो ऍक्सेप्ट नाही करणार की हा माझ्या घरामध्ये काय झालेलं होतं किंवा माझ्या घरामध्ये काय तसं आहे. भलेही त्याला माहिती असू देत तरी तो हेच बोलणार की मला काय माहिती नाहीये. आणि आपण कसं सिद्ध करायचं? काय जर करायचं? असेल पण त्या घरामध्ये आपण कसं सिद्ध करायचं सांगा? तो उद्या बोललाच, त्याने आपल्यावर उद्या काही लिगली कारवाई केली की तुम्ही आमच्या सोसायटीचं नाव खराब करतात. आमचा बोलायचा हेतू फक्त एवढाच आहे की तुम्ही म्हणता की दुसऱ्या कोणाबरोबर होऊ नये, हे नाही हो, तुमचं नशीब चांगलं होतं की तुमच्या बरोबर नाही झालं, तुम्ही वाचलात. हो, आमचं नशीब चांगलं होतं, मग तेच तुमच्याबरोबर नाही व्हावं. त्यामुळेच आम्ही तुम्हाला सांगतोय की जेव्हाही तुम्ही रूम घ्यायला जाल तेव्हा तुम्ही त्या रूमची चौकशी करा, जसं की आम्ही केली होती. त्यावेळीही आम्हाला आजूबाजूला कोणीच काही सांगितलेलं नव्हतं. एवढं झाल्याच्या नंतर सुद्धा आम्ही एजंटला पण विचारलं होतं, तिथल्या आजूबाजूवाल्यांना पण विचारलं, पण ते डायरेक्टली बोलले की आम्हाला काय माहिती नाहीये. कोणी आमच्या तोंडावर दार लावून घेतलं, एजंटनी मान खाली घातली, आम्हाला सगळे पैसे दिले. याच्यावरूनच कळतं की तिथं काहीतरी होतं. जर तिथं काहीतरी होतं आणि आमच्यावर एवढी सिच्युएशन त्यावेळेस खराब होती, तर आम्ही थोडी ना हे कोर्ट कचेरी हे सगळ्या गोष्टी करत बसणार होतो. तेव्हा आम्हाला त्या सिच्युएशनला आम्हाला असं वाटलं आमचा जीव वाचला, इनफ आहे बस.
तर आम्ही तो विषय सोडला. आम्हाला त्या घरामध्येही राहायचं नव्हतं. काही लोकांच्या क्वेश्चन आले की तुम्ही त्यानंतर काय केलं, त्या घरामध्ये तुम्ही राहिलात का, ते घर सोडलं का? आम्ही त्या घरामध्ये फक्त 3च दिवस राहिलो आहे. 2 रात्र 3 दिवस बस. काही लोक बोलतात फेक आहे. ठीक आहे, फेक आहे तर फेक आहे. तुम्हाला ऐकायचं तर ऐका, नसेल ऐकायचं तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता. तुम्हाला काही आम्ही जबरदस्ती नाही केली की तुम्ही आमचे ब्लॉग्स बघाच म्हणून. आम्हाला असं वाटतं की जे आमच्या बरोबर झालं ते तुमच्या बरोबर नाही व्हावा म्हणून आम्ही शेअर करतोय. बाकी काही नाही. ज्याला समजायचं असेल ते समजा, ज्यांना नाही समजायचं ते पण ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. आणि अजून एक असा एक क्वेश्चन होता की आनंदनी जर आतमधून कडी लावली होती तर तुम्ही डोअर कसा काय ओपन केला? तर मी तुम्हाला सांगते, पहिली गोष्ट तरी ह्या लोकांना की थोडं तरी डोकं लावा स्वतःच. तर जे लोक फ्लॅटमध्ये राहतात, ऑब्व्हियसली आम्ही पण त्या टायमिंगला फर्स्ट टाइमच गेलो होतो, तर आम्हाला ते डोअर वगैरे एवढे माहिती नव्हते. तर माझ्या तोंडातून निघलं असेल की त्यांनी कडी लावली, बट माझा बोलायचा अर्थ असा होता की त्यांनी डोअर लॉक केलं. लॉक म्हणजे की तो जो नो ब्लॉक असतो ना फ्लॅटमध्ये असतो, तो आतून पण ओपन होतो बाहेरून पण ओपन होतो, तर तो वाला लॉक होता. यस. तर कदाचित मला नसेल बोलता आलं, मग त्याचा अर्थ असं नाही होत की मी फेक बोलते म्हणून. काय तुम्ही लोक पण काय कमेंट करतात असे. खूप जास्त कमेंट्स अशा पण आले होते तो व्लॉग जेव्हा आम्ही शूट करत होतो की तुमचा पडदा बॅक साईडने हालतोय, कोणाचा तरी हात दिसतोय, कोणाचा तरी चेहरा दिसतोय. तर तो आमच्या बाजूला एक छोटी मुलगी राहते, तर ते दार उघडं असतं ना आम्ही शूट करतो तेव्हा, तर ती आम्हाला शूट करताना बघत होती बॅक साईडने, आणि फॅन पण चालू होता, तर त्यामुळे ना हवा येत जात होती, बाहेरून हवा येते, तर तो पडदा हालत होता आणि ती अशी आम्हाला बघते, सारखंच बघते ती शूट करत असताना. आणि लोकांना काय वाटलं, म्हणजे अर्धे लोकांनी ती व्हिडिओ स्किप केली का, की त्यांना वाटतं त्या व्हिडिओ मध्ये काहीतरी दिसतंय म्हणून. या घरामध्ये काय नाही, हे घर खूप छान आहे. आम्ही ते 3 वर्षापासून राहतो या घरामध्ये. आज आम्हाला 3 वर्ष होत आले जवळजवळ. आणि हे घर आम्हाला सोडू वाटत नाहीये. खूप छान रूम आहे. पत्र्याचंच घर आहे, हा. पण आम्हाला घरामध्ये खूप करमत आहे. सिंगलच रूम आहे. घर आहे हे. घर आहे, कुठलंही असू दे, पण हे घर खूप छान आहे. आम्हाला खूप जास्त आवडतं. बट ते बोलतात ना, कधी ना कधी सोडावंच लागतं, भाड्याचं घर आहे शेवटी. तुम्हाला खरंच सांगू, आम्ही कोणत्याही फ्लॅटचं किंवा सोसायटीचं किंवा एरियाचं नाव नाही घेऊ शकत, कारण की ते खूप वेगळं वाटतं. जे शिकलेले लोक असतील त्यांना माहिती आहे की आपण कुठल्या सोसायटीचं नाव घेतलं की ते पुढचे लोक आपल्या बरं काय करू शकतात. शिकलेल्यांचा अर्थ आहे की ज्यांना रूल्स आणि रेग्युलेशन माहित असतात, त्यांच्यासाठी बोलतात. हा, की आपण कुठल्याही सोसायटीचं किंवा एरियाचं नाव नाही घेऊ शकत. जर आपण असं केलं तर त्यांची प्रायव्हसी भंग होऊ शकते. तिथे लहान मुलं सुद्धा राहतात, त्यांचे स्वतःचे फ्लॅट सुद्धा आहेत. आपण जर डायरेक्ट सांगितलं की तुमच्या ह्या सोसायटीमध्ये आमच्या बरं असं झालं होतं, तर ते लोक आमच्यावर काहीही लीगल ऍक्शन घेऊ शकतात, आणि आम्हाला त्या चक्करमध्ये नाही पडायचंय फ्रेंड्स. आम्ही आधीच खूप खराब दिवस पाहिलेत, म्हणून आम्ही डायरेक्टली कुठल्याही सोसायटीचं नाव नाही घेऊ शकत. आम्हाला तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं होतं की जे आमच्या बरं घडलंय ते तुमच्या बरं नाही घडावा, एवढाच आमचा उद्देश आणि मोटिव्ह होता. दॅट्स इट. काही लोक बोलतात हे फेक आहे. आता आमचा व्लॉग बघून इतक्या कमेंट्स आम्हाला आलेत की आमच्या बरोबर पण झालंय. आम्हाला तर बाई दिसली, तिच्या हातामध्ये भावली होती, तिला पिन टोचत होती. मग आम्ही काय बोलत होतो की तुम्ही खोटं बोलता, तुम्ही फेक आहेत. म्हणजे आम्ही व्लॉगर आहेत, आम्ही व्लॉगिंग करतो, आम्ही तुमच्याशी शेअर करतो, तर आम्ही फेक. आणि जे तुमच्या बरोबर होतंय तुम्ही कमेंट्स मध्ये सांगता का तुम्ही ब्लॉगर नाहीत म्हणून तुमचं खरं, असं कसं काय? आम्ही पण तुम्हाला बोलू की तुम्ही फेक आहेत, असं नसतं. ज्याच्या बरोबर ते घडतं ना, ते त्यालाच माहिती असतं की ते काय होतं. आम्ही ह्याच्यात काहीच खोटं बोललो नाही. ते हा एक आमचा लव्ह स्टोरी आणि आमच्या स्ट्रगल स्टोरीचा एक पार्ट आहे, म्हणून आम्ही शेअर केला. आणि फ्रेंड्स, आमच्या कमेंट बॉक्समध्ये शिक्षकांचे सुद्धा कमेंट आलेले आहेत. शिक्षकांच्या, आणि एक ताईंनी तर इतकी छान कमेंट केली ना, मी सांगते तुम्हाला. असं काही नसतं, सर्व घरे सारखे असतात, ते आपल्यावर आहे. आपण विश्वास ठेवला तर सगळं, नाही विश्वास ठेवला तर काही नाही, अशा तशा. म्हणजे की त्यांना असं बोलायचं होतं की या सगळ्या गोष्टी फेक असतात, असं काही नसतं. तर त्या ताईंनी त्यांना रिप्लाय केलाय. ऑरेंज नाव आहे, ऑरेंज बगी म्हणून. नेगेटिव्ह एनर्जी असते, त्याचा त्रास होतो. बाहेरील डेव्हलप देशामध्ये सुद्धा असे प्रकार मान्य असतात. जपान असो की अमेरिका, उच्च शिक्षित आणि प्रगत लोकांना सुद्धा हा प्रकार मान्य आहे. आणि 1-2 कमेंट अशा सुद्धा आल्या, त्याच्यावर रिप्लाय आले मला. म्हणजे नाही का,
पुढून कमेंट निगेटिव्ह केलं तर आम्हाला पण रिप्लाय द्यायची गरज नाही. त्यांनीच त्यांना रिप्लाय दिला की जर अशा गोष्टी नसतात ठीक आहे तर मग कशाला तुम्ही नवीन घरामध्ये गेल्या तुम्ही देवाची पूजा करता. काय काय करतो आपण नवीन घरामध्ये गेल्यावर? पूजा पाठ शांती. कोणी सत्यनारायणची पूजा करतं का करतं? दूध उतू घालतं का करतं? जर तसं काही नसतं तर का करतात तुम्ही? कोणालाही कमेंट करायचे ते 10 वेळा विचार करा. बसायचं आणि कमेंट करायच्या, बस एवढंच येतं तुम्हाला. बरोबर आहे त्यांची जी कमेंट आहेत की बाहेरच्या एवढ्या मोठ्या मोठ्या डेव्हलप देश आहेत तिथे सुद्धा ह्या पॅरानॉर्मली गोष्टी ऍक्टिव्हिटीज होतात. अशा सुद्धा कमेंट आले की अशा गोष्टींमुळे मध्ये सायन्स सुद्धा फेल आहे. बरोबर. मग ह्याशी आम्हाला हे बघा, आम्हाला 4-5 कमेंट निगेटिव्ह आले, आम्हाला काही फरक नाही पडत. पण मी तुम्हाला सांगते की अशा गोष्टी असतात ज्यांना मान्य करायचे ते करा, ज्यांना नाही करायचे नका करू. इव्हन चुकीच्या कमेंट तरी नका करू. तुम्हाला कोणी बोलत नाही, जबरदस्ती नाही करत की तुम्ही मानाच म्हणून. नाही, तुमचा नाही विश्वास, इट्स ओके, काय प्रॉब्लेम नाही. पण निगेटिव्ह कमेंट तर करून पुढच्याला डिसअपॉइंट किंवा पुढच्याला असं नका दाखवून देऊ की तुम्ही चुकीचं बोलताय म्हणून. आणि तुम्ही याला चांगलं घेतलं तर यात तुमचाच फायदा आहे. आमचं काय त्याच्यामध्ये? आम्ही बघितले ते दिवस, आम्ही झालो साईटला, आम्हाला त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटलं, बस झालं. फ्रेंड्स, अशा सुद्धा भरपूर कमेंट आल्यात की त्या घरामध्ये नक्की काय झालं होतं, म्हणजेच की त्या घरामध्ये नक्की काय होतं हे बघा. आम्ही जेव्हा पंडितकडे गेलो होतो त्यांना विचारलं की त्या घरामध्ये नक्की काय होतं. हे बघा, त्यांना सुद्धा ही परवानगी नसती की त्या घरामध्ये नक्की काय झालंय. ते त्यांच्यासाठी पण चांगलं असतं आणि ते आपल्यासाठी पण चांगलं असतं की त्या घरामध्ये काय झालंय ते त्यांनी पण आम्हाला काही सांगितलेलं नाहीये. आणि म्हणूनच आम्हाला माहिती नाही म्हणून आम्ही तुम्हाला काही सांगितलेलं नाहीये. दॅट्स इट, ह्याच्यापेक्षा काहीच नाहीये. प्रत्येकाचं जे असताना बोलतात ना की बाबा काय बोलतात त्याला, प्रत्येक आपापल्या प्रोफेशनल बद्दल कोणीही कोणाला इतकं खोलून सांगत नाही. जे तंत्रज्ञानवाले असतात बरोबर ना, ते पण आपल्याला काहीतरी हिंट देतात. ते 100% आपल्याला सांगत नाहीत की काय होतं काय नाही. पण एवढं तर आम्हाला समजलं होतं की जे झालं होतं ते वाईट होतं आणि खरंच त्या घरामध्ये काहीतरी होतं. जर तसं नसतं तर मग अजून खूप सारे रूम आम्ही चेंज केले. त्या पण घरामध्ये आम्हाला काय ना काय झालं असतं. मग आम्ही एवढ्या वर्ष राहतो, मग आम्ही आतापर्यंत तर आम्ही बरोबर आहे ना. बरोबर. पण त्याच घरामध्ये तसं होतं तर आम्ही ते शेअर केलं. म्हणजे असे कोणते असे पंडित असतात जे की नाही का पूर्ण ओपन करून सांगणार इथपर्यंत की जे आपण कोणाला आपलं भविष्य पण विचारायला गेलो ना तरी ते आपल्याला टप्प्याटप्प्यामध्ये उत्तरं देतात. कोणीच आपल्याला असं पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही. आणि एका शिक्षकांची सुद्धा कमेंट आली होती की मी एक शिक्षक आहे, मी मुलांना सांगतो की अशा गोष्टी नसतात, पण आज मी तुमचा ब्लॉग बघून 100% सांगतो की ह्या गोष्टी असतात. आणि हो फ्रेंड्स, आमच्या दोघांची एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जे आम्हाला स्टार्टिंग पासून फॉलो करताय युट्यूबला, म्हणजे की नाही का आमचे फर्स्ट लव्ह स्टोरी फर्स्ट पार्ट पासून तर तुम्ही आतापर्यंत आमचे किती पार्ट बघितले आणि तुम्ही आम्हाला कधीपासून जॉईन झालाय, कधीपासून तुम्ही आम्हाला फॉलो करताय, प्लीज आम्हाला एक कमेंटमध्ये सांगा की आम्ही तुमच्या ह्या पार्टपासून तुम्हाला फॉलो करतोय, तुम्हाला बघतोय. त्याचं रिझन हे आहे की मला अशा 2-3 लेडीज आहेत जे की मला कंटिन्यू कमेंट्स करतात आणि खूप छान कमेंट करतात. तर मी त्यांचं नाव घेते आज. तर एक तर केतकी ताई आहे, त्या मला खूप छान कमेंट करतात, मला पॉझिटिव्ह वाईब येते त्यांच्या कमेंटने. दुसरी योगिता म्हणून आहे, त्या सारख्या कमेंट मला कसं कमेंट केल्यावर आपल्या लक्षात राहते ना की ही लेडीज आहे किंवा ही व्यक्ती आहे, आपल्याला कंटिन्यू कमेंट करते. तर मला ते 2-3 नाव लक्षात आहेत. आणि एक मी रील शूट केली होती त्याच्यामध्ये मी समीक्षा नाव घेतलं होतं, तर ती पण ताई मला बोलली की प्लीज माझं नाव ब्लॉगमध्ये घ्या म्हणून. समीक्षा देशमुख असं नाव होतं. तर खरं थँक्यू, तुम्ही आमचे कमेंट्स आणि आमचे व्हिडिओज बघतात, तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडतात, छान वाटतं. असे कमेंट्स करत राहा. आणि जर तुम्ही मला सांगितलं की तुम्ही आमच्या कुठल्या पार्टपासून आमच्याशी कनेक्टेड आहात तर मी त्यांचं सुद्धा नाव जे आहे ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की घेईल. आणि हो फ्रेंड्स, तुम्ही कधी कधी बोलता की गेल्या व्लॉगमध्ये अशी बोलली, मग ह्या व्लॉगमध्ये तशी बोल. माणूस आहे यार, मी कधी थोडंफार माणसाकडून चुकी माकीने शब्द इकडे तिकडे होतात. तो लोक तर देवात पण चुक्या काढतात, आपण तर माणसं आहोत. कधी कधी काय होतं मी तुम्हाला सांगते. आणि एक दोन कमेंट अशी एकच आली होती की तुम्ही खूप कट्स मारतात, त्या हॉरर मूवीमध्ये तुमचे एक्सप्रेशन कसे आहेत, हे लोक चॅप्टर आहेत. चॅप्टर आहोत आम्ही झालोय चॅप्टर आता, पाहिली दुनिया, आणि हे चॅप्टर बनवणारे दुनियाच आहे आम्हाला. मग त्यात काही चुकीचं नाही. आजकाल सगळ्यांनी एकदम ओपन माइंडेड राहणं गरजेचंच आहे आजकालच्या दुनियामध्ये. कारण जेवढं आपण असे गरीबोने राहणार, लोक आपल्याला खालीच समजणार, येड्यातच काढून जाणार. ह्यासाठी आम्ही झालो चॅप्टर, तर त्यात काहीच चुकीचं नाहीये. दुसरी कमेंट अशी होती की तुम्ही खूप कट्स मारता.
अरे कट्स मारता कधी ब्लॉग आम्ही एक एक दीड दीड तासाचा ब्लॉग शूट करतो, ठीक आहे. त्याच्यामध्ये इतकं गरम होतंय, कधी आपण घाम पुसतोय, कधी आपण पाणी पितोय, कधी आपण वॉशरूमला जातोय, कधी कोणाचा कॉल येतोय, आपल्या दिवसात पार्सल किती येतात? सारखे कधी पार्सल चालू असतात, कधी मांजर येते. तर मग त्याच्यामुळे कट्स नाही मारायचं, मग आम्ही कंटिन्यू 2 तासाचा ब्लॉग टाकायचा असं म्हणजे थोडी 2-3 ना. तासाचा ब्लॉग म्हणजे तुम्ही तो हा. बघता 2-3 तासाचा ब्लॉग. आणि कधी कधी काय होतं, आपण बोलता 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 सांगता सांगता इतके डीप मध्ये जातो ना, तर आपल्याला असं वाटतं की नको, सगळ्याच गोष्टी सोशल मीडियावर मांडणं हे बरोबर नाही आहे. प्रत्येकाला आपली प्रायव्हसी आहे आपली. जसे की आम्ही कधी आमच्या घरच्यांबद्दल सांगतो, माझे मम्मी पप्पा असू देत किंवा आनंदचे मम्मी पप्पा असू देत, त्यांच्या पण मनाला काही गोष्टी लागतात किंवा आपण कधी कधी बोलण्यामध्ये अशा इमोशनल होऊन जातो, काही गोष्टी आपल्या तोंडातून निघतात जे आपल्याला ते कट करावं लागतात. मग त्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही खूपच कट मारता. हे काय तुम्ही प्रश्न, ह्याने कळते की तुमची मेंटॅलिटी किती आहे आणि तुम्ही पुढच्याला कितपत चांगल्या पद्धतीने जज करतात. कधी कोणाचा कॉल येतो, मग आता मी ते कॉल पण तुम्हाला आता ब्लॉग मध्ये दाखवू सगळा. हा, पाणी पिताना पण आपल्या इतकाच दाखवा. असं असतं का? आणि दुसरं काय, हॉरर मूवी सांगताना तिचे एक्सप्रेशन बघा. एक्सप्रेशन मध्ये आता माझ्या डोळ्यातून पाणी येतंय, माझ्या अंगाला अक्षरशः काटे येतात. इवन मी कोणाची स्टोरी जरी ऐकली तरी माझ्या काटे येतात माझ्या अंगाला. मग म्हणजे तुम्हाला काय वाटतं मी सगळ्या ब्लॉग मध्ये रडू? मी असं रुमाल घेऊन बसू अशी सगळ्या ब्लॉग मध्ये मी रडू तर तुम्हाला वाटेल की हे खरं बोलते ते. तिकडून पण फेक बोलते, तिकडनं पण म्हणतात की तुम्ही ओव्हर ऍक्टिंग करते. हे बघा, तुम्हाला मी साध्या सोप्या पद्धतीत आणि साध्या भाषेत सांगते. सोशल मीडिया हा असा प्लॅटफॉर्म आहे जिथं की आपण सगळ्याच गोष्टी, पर्सनल गोष्टी मांडू शकत नाहीत. जर आम्ही सगळ्या गोष्टी पर्सनल मांडल्या तर उद्या तुम्हीच आम्हाला बोलता, मग तुम्ही एवढं पर्सनल का सांगितलं सोशल मीडियावर. आणि जर आम्ही काही गोष्टी पर्सनल ठेवल्या, त्या पब्लिकली न सांगता काही गोष्टी आम्ही प्रायव्हेट ठेवल्या, तरी तुम्ही बोलता की मग तुम्ही तर ते आम्हाला कधी सांगितलंच नाही, ते तर तुम्ही आम्हाला कधी बोललेच नाही. असं नसतं. ज्या गोष्टी आम्हाला सांगायला वाटतात आम्ही त्या गोष्टी सांगतो, ज्या आम्हाला प्रायव्हेट ठेवायचे तर ऑफकोर्स आम्ही प्रायव्हेटच ठेवणार. मग तुम्ही कितीही काय बोला. हा जो ब्लॉग हा बनवण्याचा मुद्दा एकच होता की खूप जास्त कमेंट येत होत्या आणि आम्हाला ते रिप्लाय देणं शक्य नव्हतं. आणि आम्हाला त्या कमेंट्सची काय फरक पडत नाही की फेक आहे काय आहे, आम्हाला त्याशी काय घेणं देणं नाही. पण काही लोकांना कन्फ्युजन होती की लाईक डोरचा सीन काय झाला होता, परत त्या आम्हाला ऍड्रेस वगैरे द्या. तर पंडितने काय पंडितने तुम्हाला काय सांगितलं होतं. खूप काही अशा गोष्टी होत्या ज्या आम्ही ह्या ब्लॉग मध्ये क्लिअर केला. तर प्लीज आता ह्या पुढे तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे की आता परत कमेंट करू नका. तुम्हाला काही डाऊट असतील, आमचे लव्ह स्टोरीचे पार्ट 1 पासून तर सगळे ब्लॉग तुम्ही चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतंय काय नाही. आणि हो, ही सिरीज आपली संपल्याच्या नंतर आम्ही 101% Q&Aचा आधी आम्ही ब्लॉग शूट करणार आहोत. त्यानंतर आपले डेली ब्लॉग्स चालू होतील. कारण की ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय आम्हाला विचारायचं असेल किंवा तुमच्या मनामध्ये काय डाऊट असेल, जसं ह्या ब्लॉग बद्दल झाला, तर ते तुम्ही आम्हाला विचारू शकता आणि आम्ही ते क्लिअरही करू. त्यानंतर मग आपले डेली ब्लॉग जे आहेत ते स्टार्ट होतील. आणि परत एकदा धन्यवाद, तुम्ही आम्हाला एवढा प्रेम देताय, आमचे ब्लॉग बघताय, आम्हाला असेच कमेंट करत राहा. आणि हो, कोण ह्या ब्लॉग म्हणजे कोण आम्हाला कनेक्ट झाले आधीच्या ब्लॉग पासून मला नक्की कमेंट करून सांगा.